तर हा आपल्या लेक्चर सिरीजचा सेकंड पार्ट आहे. आपण यामध्ये थर्मोडायनॅमिक्सचे पुढचे क्वेश्चन करणार आहोत. तर सुरू करूया. मग फर्स्ट क्वेश्चन आपला, प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स लाईक प्रेशर, टेम्परेचर अँड डेन्सिटी इन थर्मोडायनॅमिक कोऑर्डिनेट्स आर. तर हे जे ह्या प्रॉपर्टीज आहेत आणि ज्या थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी आहेत ह्या काय आहेत, तर याबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे की हे पाथ फंक्शन आहे, पॉईंट फंक्शन आहे, की रिअल फंक्शन आहेत, की सायक्लिक फंक्शन आहे. तर इकडे बघा, जेव्हा आपण पी व्ही प्लॉटवर असा मी पी व्ही प्लॉट बनवत आहे. पी व्ही प्लॉटवर एखादी आपण प्रोसेस जेव्हा अशी ड्रॉ करतो तेव्हा बघा, इथे आपण प्रेशर प्लॉट करतो, इथे आपण व्हॉल्यूम प्लॉट करतो. हा एक P1 व्हॉल्यूम राहील, हा P1 व्हॉल्यूम राहील. तर बघा, ह्या पॉईंटच्याद्वारे आपल्याला थेट डायरेक्ट एक्झॅक्टली व्हॅल्यू भेटत असतं. तर हे फक्त आणि फक्त एंड स्टेट्सवर इथे आपल्याला प्रेशर आणि व्हॉल्यूम डिपेंड आहे. एंड स्टेट्सवर जे काही आपल्याला डिपेंड असतं त्यांना आपण पॉईंट फंक्शन असं म्हणतो. एंड स्टेट्सवर ज्या आपली प्रॉपर्टीज डिपेंड आहे त्याला आपण प्रॉपर्टीज किंवा तर त्याला आपण पॉईंट फंक्शन असं म्हणतो. आणि जे पाथवर डिपेंड असतं तर त्याला आपण पॉईंट फंक्शन म्हणतो. तर इथे बी हे ऑप्शन एकदम करेक्ट राहील. ह्या पूर्ण ज्या प्रॉपर्टी आहेत त्या पॉईंट फंक्शन आहे. तर इथे बी ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन, वर्क डन इन ॲडियाबॅटिक प्रोसेस बिटवीन अ गिव्हन पेअर ऑफ एंड स्टेट्स डिपेंड ऑन. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये जे काही वर्क डन आपण करतो ते कशावर डिपेंड असतं? ते एंड स्टेट्सवर डिपेंड असतं, की ॲडियाबॅटिक प्रोसेसवर डिपेंड असतं पर्टिक्युलर, का इंडेक्सवर एनवर डिपेंड असतं, व्हॅल्यू असतो. तर सर्वात आपण पाहूया की तर ही बघा, पर्टिक्युलर ॲडियाबॅटिक वर्क डन आपण दिलेलं आहे. हे एक ॲडिबॅटिक प्रोसेस आहे. ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये जो हीट ट्रान्सफर असतो तो 0 असतो. आणि या इथे हे बघा, हे ॲडिबॅटिक वर्क दिलेलं आहे, W=P1V1 - P2V2. तर हे पी व्ही प्लॉटवर केलेलं आहे. पी व्ही प्लॉटवर जेव्हा एखादी ॲडियाबॅटिक प्रोसेस ड्रॉ करतो आपण त्याच्याबद्दल दिलेलं आहे. PV⁻⁴ C हा फॉर्म्युला आहे ॲडियाबॅटिक प्रोसेसचा. इथे बघा, प्रेशर आणि व्हॉल्यूमचे कॉर्डिनेट्स आणि गॅमा म्हणजे ती पर्टिक्युलर एक ॲडियाबॅटिक प्रोसेस असावी तेव्हाच आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळत आहे. तर इथे करेक्ट ऑप्शन हे डी होऊन जाईल. पर्टिक्युलर ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे वर्क डनच्या पर्टिक्युलर प्रोसेसवर डिपेंड आहे. म्हणजे ना ते आहे का कशावर डिपेंड, कारण की ज्या प्रकारे तुमचं पर्टिक्युलर स्टेट्स फॉलो होईल आणि तुम्हाला पी व्हीची व्हॅल्यू, गॅमाची व्हॅल्यू ज्या प्रकारे मिळेल त्यावर ते वर्क डन डिपेंड असतं. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण, which is true for reversible polytropic process. For reversible polytropic process. तर पॉलिट्रोपिक प्रोसेस काय असतं? तर पॉलिट्रोपिक प्रोसेसचा फॉर्म्युला असतो PV⁻N=C. इथे ॲडिबॅटिक इंडेक्स नसून इथे पॉलिट्रोपिक इंडेक्स N वापरला जातो. तर टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, एन्ट्रोपी रिमेन्स कॉन्स्टंट, एन्थाल्पी रिमेन्स कॉन्स्टंट आणि सम हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस. तर आपण सर्वात आधी पाहूया की पॉलिट्रोपिक प्रोसेसबद्दल काय. तर हे बघा, मी फॉर्म्युले लिहून ठेवलेले आहेत काही. हे आहे पॉलिट्रोपिक वर्क डन P1V1 - P2V2 / N-1. तर हे पूर्ण ॲडिबॅटिक इंडेक्सचा फॉर्म्युला आहे. इथे बघा, हीट ट्रान्सफर पण पॉलिट्रोपिक प्रोसेसमध्ये हीट ट्रान्सफर होत असतं. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये जे हीट ट्रान्सफर असतं ते 0 असतं, पण इथे पॉलिट्रोपिक प्रोसेसमध्ये हीट ट्रान्सफर होत असतं. आणि इथे बघा, या हीट ट्रान्सफरच्या फॉर्म्युलामध्ये जेव्हा यनची व्हॅल्यू ही गॅमापेक्षा कमी असतं तेव्हा आपली हीट जी असतं ती ॲब्झॉर्ब होत असतं. आणि जेव्हा हा यनची व्हॅल्यू ही जास्त असतं तेव्हा हीट ही रिलीज होत असतं. कारण की जेव्हा यनची व्हॅल्यू जास्त होईल तेव्हा ही जी क्वांटिटी आहे ही निगेटिव्हमध्ये येईल. तर निगेटिव्ह हीट म्हणजे हीट रिलीज झालेली आहे. आणि जेव्हा यनची व्हॅल्यू ही गॅमापेक्षा कमी असतं तेव्हा ही व्हॅल्यू जी क्यूची व्हॅल्यू आहे ही पॉझिटिव्ह येईल, म्हणजे हीट ॲब्झॉर्ब झालेली आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू होऊन जाईल. तर इथे आपल्याला कळत आहे की पॉलिट्रोपिक प्रोसेसमध्ये सम हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस होत असतं. तर इथे डी ऑप्शन एकदम करेक्ट राहील, सम हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस. पुढचा क्वेश्चन, चेंज इन एन्थाल्पी इन अ क्लोज सिस्टम इज इक्वल टू हीट ट्रान्सफर इफ द रिव्हर्सिबल प्रोसेस टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट. तर एन्थाल्पी ही क्लोज सिस्टीमची, तर बघा एन्थाल्पी ही क्लोज सिस्टीमची, तर एन्थाल्पीचा फॉर्म्युला असतो U+PV. हा एन्थाल्पीचा फॉर्म्युला आहे, H=U+PV. तर बघा, जेव्हा याच्यामध्ये चेंज होईल तर इथे PdV आपण घेऊ, पण जेव्हा प्रेशर हे कॉन्स्टंट आपण कन्सिडर करू
तेव्हा हे जे पूर्ण डेरिवेशन आहे ते DH इक्वल टू DQ होऊन जाईल. तर याच्यामुळे येते आन्सर ए येऊन जाईल, प्रेशर येऊन जाईल. पुढचा क्वेश्चन, हीट अँड वर्क आर. तर हीट आणि वर्क हे दोन्ही पण पाथ फंक्शन्स आहे, कारण की हे एक डिफाईन पाथ आहे त्याच्यावर डिपेंड असतात. जेव्हा एखादी सिस्टीम एखादं वर्क करतं तेव्हा तो पाथवर डिपेंड असतं की कोणता पाथ फॉलो केलेला आहे, आणि पाथनुसार हीट आणि वर्क हे व्हॅरी होत असतात. तर या क्वेश्चनचं आन्सर इथे सी होऊन जाईल. पाथ फंक्शन आहेत हीट आणि वर्क. पुढचा क्वेश्चन, द वर्क डन इन एक्सपान्शन ऑफ अ गॅस फ्रॉम व्हॉल्यूम V1 टू V2 अंडर कॉन्स्टंट प्रेशर P इज इक्वल टू. तर इथे आपल्याला वर्क डन काढायचं आहे जेव्हा कॉन्स्टंट आपल्याला दिलेलं आहे, इथे कॉन्स्टंट प्रेशर आहे. तर बघा, वर्क डनचा फॉर्म्युला असतो W इज इक्वल टू PD. हा आपला फॉर्म्युला असतो कॉन्स्टंट प्रेशरसाठी. तर इथे चेंज इन व्हॉल्यूम दिलेला आहे, तर चेंज इन व्हॉल्यूम P इथे होऊन जाईल V2 मायनस V1, कारण की वर्क डनचा फॉर्म्युला असतो PdV. म्हणजे प्रेशर इथे कॉन्स्टंट आहे, तर इथे चेंज इन व्हॉल्यूम आपल्याला द्यावं लागेल. तर अशा प्रकारे ते इथे आन्सर B होऊन जाईल, करेक्ट ऑप्शन 18व्या क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग एंटिटीज इज नॉट अ थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी. तर बघा, टेम्परेचर हे एक थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी आहे. स्पेसिफिक व्हॉल्यूम ही सुद्धा एक पॉईंट फंक्शन आहे आणि प्रॉपर्टी आहे, पण हीट हे प्रॉपर्टी नाही आहे. तर हे एक पाथ फंक्शन आहे. तर इथे सी ऑप्शन करेक्ट राहील या क्वेश्चनसाठी. पुढचा क्वेश्चन, ऑफ द फॉलोइंग पाथ फंक्शन क्वांटिटी इज. तर मी आता सांगितलं आहे टेम्परेचर हे पॉईंट फंक्शन आहे, प्रेशर पॉईंट फंक्शन आहे, आणि एन्थाल्पी हे सुद्धा एक प्रॉपर्टी आहे, आणि वर्क डन हे एक पाथ फंक्शन आहे. तर इथे बी ऑप्शन एकदम करेक्ट आहे. एन्थाल्पी ही प्रॉपर्टी आहे म्हणून याला पण आपण पॉईंट फंक्शन कन्सिडर करू शकतो. पुढचा क्वेश्चन, ड्युरिंग थ्रॉटलिंग विच ऑफ द प्रॉपर्टी डज नॉट चेंज. तर थ्रॉटलिंग प्रोसेसमध्ये नेहमी लक्षात ठेवा एन्थाल्पी कॉन्स्टंट असते. थ्रॉटलिंग प्रोसेसमध्ये H1 जी असते ती इक्वल टू H2 असते, आणि थ्रॉटलिंग ही एक हायली इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की हायली इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजेच थ्रॉटलिंग प्रोसेस आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन थ्रॉटलिंग प्रोसेस द फॉलोइंग थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी रिमेन्स कॉन्स्टंट. आता झालेला क्वेश्चन आहे की एन्थाल्पी थ्रॉटलिंगमध्ये एनी टाईम कॉन्स्टंट असते. H1 इज इक्वल टू H2 हा आपण थ्रॉटलिंगसाठी फॉर्म्युला ठेवतो. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर अ क्लोज सिस्टीम द डिफरन्स बिटवीन हीट ॲडेड टू द सिस्टीम अँड वर्क डन बाय सिस्टीम इज इक्वल टू. तर बघा, इथे सांगितलेलं आहे की डिफरन्स बिटवीन हीट ॲडेड टू द सिस्टीम अँड वर्क डन. तर इथे हीट ॲडेडला आपण Q कन्सिडर करू शकतो. Q इज इक्वल टू, आणि वर्क डनचा डिफरन्स दिलेला आहे तर Q मायनस W. तर हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सच्या डेफिनेशननुसार डेली असतो, म्हणजेच इंटरनल एनर्जी. तर आपण डेली म्हणजे एनर्जी कन्सिडर करत असतो. याच्यात पोटेन्शियल आणि त्याला आपण डेल U, इथे डेल W आणि डेल Q. तर इथे इंटरनल एनर्जी चेंज होईल. तर या क्वेश्चनचा आन्सर सी होऊन जाईल. सी ऑप्शन इथे करेक्ट आहे. तर थँक्यू. इथे आपला व्हिडिओ संपला. पुढचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चेक करू.